तर या होत्या आतापर्यंतच्या महत्त्वाच्या हेडलाईन्स आणि बुलेटिनची सुरुवात करूयात। राज्यात दोन दिग्गज नेत्यांमध्ये रंगलेल्या राजकीय कलगीतुऱ्याच्या बातमीनं। माजी मुख्यमंत्री विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाच्या संदर्भात एक वक्तव्य केलं आणि त्याच्यानंतर राज्याच्या राजकारणात राजकीय चर्चांना एकच उधाण आलंय आणि या सगळ्यात आज उडी घेतली ती शरद पवार यांनी। शरद पवार यांनी आज पत्रकार परिषद घेत फडणवीसांना चांगले चिमटे काढले। पवारांनी केलेल्या प्रत्येक आरोपावर फडणवीसांनी आज उत्तर दिलं, पण चर्चा रंगली ती राजकीय जुगलबंदीची। या राजकीय जुगलबंदीत अनिल देशमुखांपासून ईडी सीबीआयच्या कारवाईपर्यंत टोलेबाजी झाली आणि त्याचबरोबर फडणवीसांनी मुख्यमंत्री पदासंदर्भात जे वक्तव्य केलं त्यावरून सुद्धा शरद पवार यांनी फडणवीसांना चिमटे काढले आणि मग फडणवीसांनी सुद्धा त्याला अगदी तसंच उत्तर दिलं। नवी मुंबईत एका कार्यक्रमात बोलताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मला आजही मुख्यमंत्री असल्यासारखं वाटतं असं विधान केलं। या विधानावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी फडणवीसांना टोला लगावला। मी 4 वेळा राज्याचा मुख्यमंत्री होतो, पण मला ते आठवतही नाही असं म्हणत त्यांनी फडणवीसांना टोला लगावला। मग फडणवीसांनीही त्याला प्रत्युत्तर दिलं। तुमच्यासारखे गणेश नाईक साहेब आहेत, तुम्ही आहेत, पाटील साहेब आहेत, आमचे नरेंद्र आहेत, तुमच्यासारखे नेते पाठीशी असल्यामुळे मला एकही दिवस जाणवलं नाही की मी मुख्यमंत्री नाही। मला असं वाटतं मी आजही मुख्यमंत्रीच आहे, त्याच्यामुळे तुम्ही मला त्याची कमतरता जाणवू दिली नाही। आणि शेवटी मनुष्य कुठल्या पदावर आहे महत्वाचं नाही, तो काय करतोय महत्वाचा आहे। गेले 2 वर्ष एकही दिवस घरात न थांबता मी जनतेच्या सेवेमध्ये आहे, त्याच्यामुळे मला कधीही जनतेने हे जाणवू दिलं नाही की आता मी मुख्यमंत्री नाहीये। विरोधी पक्षनेता म्हणून मी उत्तम काम करतोय आणि ज्या दिवशी आशीर्वाद मिळेल त्या दिवशी पहिल्यांदा इथे गोवर्धनी मातेकडेच मी येणार आहे, त्याच्यामुळे त्याची काळजी करण्याचं काही कारण नाही। कालच्या भाषणामध्ये त्यांनी सांगितलं की मी सत्तेवर नाही असं मला काही वाटत नाही, चांगली गोष्ट। त्यांच्यामध्ये मी मुख्यमंत्रीच आहे असं स्वच्छ त्यांनी सांगितलं, त्याचं मी अभिनंदन करतो। म्हणजे 5 वर्ष मुख्यमंत्री एकदा राहिल्याच्या नंतर आपण त्या सत्तेत अजूनही आहोत याचं विस्मरण त्यांना होत नाही, ही फार चांगली गोष्ट आहे, जवळची गोष्ट आहे। आणि ही कमतरता आमच्यामध्ये आहे। मी 4 वेळेस मुख्यमंत्री होतो, पण माझ्या लक्षात येईल। फरक एवढाच आहे ना की मी सलग 5 वर्ष मुख्यमंत्री राहिलो आणि 40 वर्षानंतर सलग 5 वर्ष मी मुख्यमंत्री राहिलो। पवार साहेब मोठेच नेते आहेत, ते 4 वेळा राहिले पण ते कधीच 5 वर्ष राहू शकले नाही। राहिले असते तर बरं झालं असतं, म्हणजे असं काही नाही, ते त्यांनी चांगलंच काम केलं असतं, पण त्यावेळेच्या परिस्थितीमुळे कधी 2 वर्ष कधी 1.5 वर्ष त्यांना मुख्यमंत्री पदावर राहता आलं। पण मला एका गोष्टीचा या ठिकाणी समाधान आहे की मी विरोधी पक्षनेता म्हणून देखील समाधानी आहे, हे पाहून अख्खी महाविकास आघाडी अस्वस्थ झालेली आहे। दरम्यान केंद्रीय संस्थांकडून आज राज्यातलं सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न सुरू आहे किंवा त्रास दिला जातोय अशा प्रकारचा आरोप शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत केला आणि त्याला फडणवीसांनी लगेचच उत्तर दिलं। मुंबई पोलीसचा हा राष्ट्रपतीचा विभाग आहे, त्यांनी जे कॉन्फिस्केशन केलं, जे काही पकडलं, त्याचा एकंदर प्रमाण हे केंद्राच्या एजन्सीच्या पेक्षा कितीतरी अधिक होतं। आणि त्यामुळं त्याच्यातून 1-2 संख्येला जागा अशी येते की राज्याची एजन्सी ही दिलेलं काम प्रामाणिकपणानं सखोलपणानं करते आणि ही जी सेंट्रलची एजन्सी मुंबईची जी आहे ती आम्ही काहीतरी करतो या संबंधीचं रेकॉर्ड सरकारला देण्याच्यासाठी जे काही करावं लागेल तेवढं सीमित काम करतात का काय अशी शंका त्या एकंदर क्वांटमवरनं ह्या निश्चितपणानं त्या ठिकाणी येते। राज्य सरकारने आमच्या राज्यात सीबीआयने इन्क्वायरीज करू नये असं सांगितलं आणि त्यामुळे ज्यांनी महाराष्ट्राचे पैसे बुडवले किंवा देशाचे पैसे बुडवले अशी 80 बँक फ्रॉडची प्रकरणं देखील सीबीआयला मान्यता न दिल्यामुळे धूळ खात पडलेली आहे। पण त्याचवेळी या प्रकरणामध्ये स्वतः माननीय उच्च न्यायालयाने या ठिकाणी निर्णय दिला आणि सीबीआयला ही इन्क्वायरी दिली। माझा सवाल आहे
पवार साहेबांना उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय यावर त्यांचा विश्वास आहे की नाही, त्यांचे दिलेले आदेश पाळायचे की नाही, खरं म्हणजे ज्या प्रकारे या संस्थांना इथे वागवणं चाललेलं आहे ते देखील कुठेतरी आक्षेपार्ह आहे. केंद्रीय संस्थांकडून विशेषतः सीबीआय कडून ईडी कडून राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरावर सातत्यानं छापे टाकले जात आहेत. यावरून शरद पवार यांनी नाराजी व्यक्त केली, तर दुसऱ्या बाजूला आयकर विभागाच्या धाडीत ज्या बाबी समोर आल्या त्याची सरकारनं चिंता करायला हवी असं मत फडणवीसांनी व्यक्त केलं. अनिल देशमुखांच्या संबंधीची नंतर चौकशी ही करण्याचं काम चाललं. काल माझ्या माहितीप्रमाणे त्यांच्या घरी काल 5व्यांदा छापा झाला. मला आमचं कौतुक वाटतं या एजन्सीचं. त्याच घरात 5 वेळेला जाऊन काय त्यांना पुन्हा पुन्हा मिळतं माहिती नाही, पण त्यांनी तो विक्रम केला हे मान्य केलं पाहिजे. 5-5 वेळेला एखाद्या व्यक्तीच्या घरामध्ये जाणं हे कितपत योग्य आहे याचा विचार करण्याची वेळ नागरिकांनी सुद्धा आलेली आहे. पण याच्याबद्दलचे शेवटी जनमत हे व्यक्त होण्याची आवश्यकता आहे. ज्या प्रकारची प्रकरणं बाहेर येत आहेत, 100 कोटी रुपयाच्या वसुलीची प्रकरणं असतील किंवा आता जे काही छापे झालेले आहेत त्यातली जी माहिती बाहेर आली आहे, मला तर असं वाटतं की स्वतः पवार साहेबांना ही चिंता वाटली पाहिजे की ज्या महाराष्ट्राचं मी नेतृत्व केलं त्या महाराष्ट्रामध्ये इन्कम टॅक्सच्या रेडमध्ये 1000 कोटी रुपयाच्या दलालीचे पुरावे मिळत आहेत. 1000 कोटी रुपयाच्या दलालीचे. आणि त्यामुळे त्या संदर्भात पवार साहेबांनी चिंता व्यक्त केली पाहिजे आणि कुठल्याही परिस्थितीत हे दलालांचं नेटवर्क उद्ध्वस्त करा अशा प्रकारे त्यांनी या ठिकाणी सांगितलं पाहिजे. उत्तर प्रदेशातल्या लखीमपूरमध्ये जे हत्याकांड झालं त्याच्यानंतर आज शरद पवार यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकारला खडेबोल सुनावले. तिथल्या मंत्र्याच्या मुलावरती गंभीर आरोप झाले पण कारवाई होत नव्हती. कोर्टानं त्याच्या संदर्भात भूमिका घेतल्याच्या नंतर कारवाई झाल्याचं म्हणत शरद पवार यांनी केंद्र सरकार आणि तिथल्या राज्य सरकारवर तोफ डागली. तर फडणवीसांनी त्याला कसं प्रत्युत्तर दिलं जाणून घेऊयात. केंद्रीय गृहराज्य मंत्र्यांचे चिरंजीव त्याच्या गाडीमध्ये होते, अर्थात ते नाकारलं गेलं. त्याच्यावर ॲक्शन घेतली पाहिजे ही मागणी नाही, पण त्या मागणीला यत्किंचित प्रतिसाद युपी गव्हर्नमेंट किंवा केंद्र सरकारने दिला नाही. 6-7-5 दिवसाच्या नंतर सुप्रीम कोर्टाने याच्यावर काही प्रतिक्रिया व्यक्त केली आणि ती व्यक्त केल्याच्या नंतर ते जे मिश्रा सेंट्रलचे राज्यमंत्री गृह खात्याचे त्यांच्या चिरंजीवांना अटक करण्याच्या संबंधीची भूमिका यंत्रणेने केली. केंद्रीय गृह राज्यमंत्र्यांवर हा आरोप नाही आहे, त्यांच्या मुलावर आरोप झाला आहे. उद्या समजा त्यांच्या पक्षाच्या कुठल्या व्यक्तीच्या नातेवाईकावर आरोप झाला म्हणून त्यांचे नेते राजीनामे देणार आहेत का? त्याच्यामुळे त्या संदर्भात काय निर्णय घ्यायचा असेल तर ते मंत्री घेतील, पण मला असं वाटतं की ही तुलनाच चुकीची आहे. लखीमपूरमध्ये घडलेल्या घटनेचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्र विकास आघाडीनं राज्यात बंद पुकारला. पण हा बंद पुकारल्याबद्दल यशस्वी केल्याबद्दल शरद पवार यांनी जनतेचे आभार मानले. तर फडणवीसांनी मात्र बंदच्या नावाखाली महाराष्ट्रात सरकार पुरस्कृत धुडगूस घातला गेला असा आरोप केला. लखीमपूरच्या प्रश्नावरून हा जे महाराष्ट्रातल्या प्रमुख 3 राजकीय पक्ष आहेत, शिवसेना असेल, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असतील, त्यांचे छोटे मित्र असतील, या सगळ्यांनी बंद करण्याच्या संबंधीचा निर्णय घेतला. आणि सवन राज्यामध्ये एका दुसऱ्या ठिकाणी कुठं काहीतरी किरकोळ भाग होती की एवढ्या मोठ्या प्रमाणात बंद असताना त्या बंदमध्ये शिवसेनेसह सगळे सहभागी असताना तो बंद शांततेने झाला. त्या ठिकाणी उत्तर प्रदेशामध्ये जी घटना घडते त्या घटनेकरता इथे तुम्ही बंद करता आणि बंद केल्यानंतर इथे धुडगूस घालता, इथे अक्षरशः हिंसा होते. आणि पहिल्यांदा मी असं बघितलं की पोलीस संरक्षणामध्ये राज्यकर्ते हे लोकांवर दबाव टाकतायत
आणि लोकांना बंद करायला भाग पाडतायत, त्यांना मारतायत. एवढंच नव्हे तर त्यांचा माल घेऊन पळतायत आणि पोलीस बघ्याची भूमिका घेत आहेत. हे नेमकं कुठलं राज्य आहे? दरम्यान मुख्यमंत्री पदाच्या संदर्भात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जे वक्तव्य केलं त्या वक्तव्याच्या वर संजय राऊत शिवसेनेचे नेते यांनी चिमटा काढला. कधी कधी लोकांना वाटतं अजूनही यव्वनात मी असं एक नाटक फार गाजलं रंगमंचावर. ते नाटक चिरतरुण नाटक होतं. तसं अनेकांना वाटतं की अजूनही यव्वनात मी, अजूनही मुख्यमंत्री. आम्हाला कधी कधी दिल्लीत गेल्यावरती वाटतं आमचाच प्रधानमंत्री होणार. असं आहे की माझं वाक्य जर त्यांनी पूर्ण ऐकलं असतं तर अशा प्रकारची टीका त्यांनी केली नसती. मी हे स्पष्टपणे सांगितलं की माझ्यासोबतचे जे लोक आहेत या लोकांनी मला असं कधी वाटू दिलं नाही. म्हणजे त्यांचा किती खंबीर पाठिंबा माझ्या सोबत आहे आणि लोकांचा रिस्पॉन्स कसा आहे. पण काही लोकांची बुद्धी थोडी कमी असते, तर मग ज्यांची बुद्धी कमी असते त्यांना ते वक्तव्य समजत नाही आणि अशी कमी बुद्धीच्या लोकांनी त्याच्यावर दिलेली जी रिॲक्शन आहे त्याच्यावर मी काही बोलणार नाही. राज्यातल्या अनेक नेत्यांची सध्या चौकशीच्या ससेमिरानं झोप उडाली आहे. पण राज्यातला एक नेता असा आहे ज्या नेत्याची अजिबात झोप उडालेली नाहीये आणि हे त्यांनी स्वतः कबूल केलंय. ते नेते म्हणजे काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेले हर्षवर्धन पाटील. हर्षवर्धन पाटील यांनी गमतीनं हे विधान केलं, पण राजकीय वर्तुळात त्यांच्या या विधानाची जोरदार चर्चा रंगली आहे. मी भाजपात गेल्यानं सुखी आहे, कुठलीही चौकशी नाही, त्यामुळे शांत झोप लागत असल्याचं विधान गमतीनं हर्षवर्धन पाटील यांनी केलं खरं, पण भाजपात असल्यानं मी आनंदी आहे. त्यांच्या या वक्तव्यावरून विरोधकांनी मात्र त्याच्यावरून राजकारण करायला सुरुवात केली. त्यांच्या या विधानानंतर उपस्थितांना हसू आवरलं नाही. मावळात एका हॉटेल उद्घाटनाच्या प्रसंगी ते बोलत होते, पण त्यांच्या या मिश्किल अशा टिप्पणीची सुद्धा राजकीय वर्तुळामध्ये जोरदार चर्चा रंगली. तर हर्षवर्धन पाटील यांनी भाजपचं वास्तव दाखवल्याची प्रतिक्रिया पुण्यात संजय राऊतांनी दिली. आम्हाला सुद्धा भारतीय जनता पक्षात जावं लागलं. ते बसल्या बसल्या मला म्हणले का गेला. मला विचारण्यापेक्षा आपल्या नेत्याला विचारा हर्षवर्धन पाटील का गेला. तेवढं सोडून बोला म्हणले. म्हणलं तेवढं सोडून तुम्ही मला विचारू नका म्हणलं. काय नाही, मस्त आहे बघा, निवांत आहे, शांत झोप लागते. काय नाही, चौकशी नाही, फिवकशी नाही, काय नाही. हॉटेलवर येऊ आपण, हॉटेलवर येऊ. आताच मी हर्षवर्धन पाटील यांचं एक स्टेटमेंट वाचलं, जे काँग्रेस पक्षाचे कधी काळी प्रमुख नेते होते, आज भाजपात आहेत. आणि त्यांचं असं स्टेटमेंट आहे आणि ते फार गमतीशीर आहे. ते असं म्हणतात की भाजपमध्ये गेल्यावर शांत झोप लागते, चौकशांच्या ससेमिरा मागे लागत नाही. या एका त्यांच्या विधानामध्ये सगळं काही सामावलेलं आहे. यानंतर राज्यातल्या शेतकऱ्यांच्यासाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी आहे. अतिवृष्टी आणि पूरग्रस्तांसाठी राज्य सरकारनं आज एक मोठा निर्णय घेतला असून 10,000 कोटींच्या पॅकेजची घोषणा केली आहे. खरं तर हे पॅकेज 10,000 कोटींचं नेमकं कसं असेल याचा विस्तृत आढावा अजून आलेला नाही, पण राज्य सरकारनं घोषित केलेल्यानुसार आज पूरग्रस्त आणि अतिवृष्टीच्या लोकांना जून ते ऑक्टोबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीच्या ग्रस्तांना 55 लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रावरचं शेतीचं नुकसान झाल्याचं सरकारनं सांगितलं. आणि त्याचसाठी म्हणून जिरायतीसाठी 10,000 रुपये प्रति हेक्टर, बागायतीसाठी 15,000 रुपये प्रति हेक्टर, बहुवार्षिक पिकांसाठी 25,000 रुपये प्रति हेक्टर मदत जाहीर करण्यात आली आहे. म्हणजे जिरायतीसाठी 4,000 रुपये एकरी मदत आज राज्य सरकारनं जाहीर केली आहे. नैसर्गिक संकटामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना एनडीआरएफच्या निकषांची वाट न पाहता मदत करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतल्याचं आज मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर सांगण्यात आलं. केंद्र शासनाचे जे निकष आहेत, जिरायत क्षेत्राच्यासाठी 6,800 रुपये प्रति हेक्टर, बागायत क्षेत्राच्यासाठी केंद्र सरकारचे निकष आहेत 13,500 रुपये प्रति हेक्टर आणि बहुवार्षिक पिकांच्यासाठी केंद्र सरकारचा निकष आहे 18,000 रुपये प्रति हेक्टर आणि 2 हेक्टरपर्यंतची मर्यादा नियमामध्ये आहे.
याच सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींसोबत या बुलेटिनमध्ये आपण एक छोटासा ब्रेक घेतोय. ब्रेक नंतर इतर काही महत्त्वाच्या घडामोडी. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमतवर मुलुख महाराष्ट्र. गेली अनेक महिने कॉलेज लाईफ मिस करणाऱ्या अनेक तरुणांसाठी एक महत्त्वाची बातमी, कारण त्यांचं कॉलेज पुन्हा सुरू होणार आहे. त्यांना कॉलेज लाईफ पुन्हा जगता येणार आहे आणि 20 ऑक्टोबरपासून राज्यातली ही महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. पण काही नियम आणि अटी शर्तींचं पालन मात्र करावं लागेल. विद्यार्थी तसंच शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना नियम पाळावे लागतील. राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी याविषयीची माहिती दिली आहे. 20 ऑक्टोबरपासून राज्यातल्या कॉलेज सुरू होणार आहेत. मात्र कोरोना प्रतिबंधित लसीचे दोन्ही डोस घेणं विद्यार्थ्यांना आवश्यक असणार आहे. महाविद्यालय सुरू करण्यासाठी वेगवेगळ्या जिल्ह्यात वेगवेगळी नियमावली असेल, हेही आज सरकारच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलं. UGची असतील, PGची असतील, इंजिनिअरिंग कॉलेजेस असतील, ही 20 ऑक्टोबर 2021 पासून सुरू करण्याचा निर्णय आज सरकारने घेतलेला आहे. पण ही महाविद्यालय सुरू करत असताना एक आम्ही नियमावली फायनल केलेली आहे. ती विद्यापीठांकडे जाईल. संचालक त्याचा फॉलोअप घेतील. दोन्ही विभागाचे संचालक त्याचा फॉलोअप घेतील. जे विद्यार्थ्यांचं वॅक्सिनेशन हे दोन्ही डोस पूर्ण झालेले असले पाहिजेत. त्या विद्यार्थ्यांना प्राधान्यानं कॉलेजमध्ये बोलवलं पाहिजे. आणि यानंतर हिंगोलीतून एक महत्त्वाची बातमी आहे, वादाच्या संदर्भातली. आमदार राजू नवघरे हे वादात सापडलेले आहेत. त्यांनी जी कृती केलेली आहे ती कृती सध्या अनेकांसाठी संताप व्यक्त करणारी ठरते. कारण आमदार महोदयांनी, हिंगोलीचे आमदार असलेले राजू नवघरेंनी शिवाजी महाराजांचा अपमान केल्याचा शिवभक्तांकडून आरोप केला जातोय. पुतळ्यावर उभं राहत त्यांनी शिवाजी महाराजांना पुष्पहार घातला, त्यांच्या पुतळ्याला. दरम्यान माझं काही चुकलं असेल तर माफ करा असं म्हणत राजू वाघमारेंनी माफीनामा सुद्धा दिलाय. पण माझ्यासोबत अनेक जण पुतळ्यावर चढले, मग दोष मला एकट्याला का, असा सवाल सुद्धा राजू नवघरेंनी उपस्थित केलाय. पण आपण अति उत्साहामध्ये नेमकं काय करतोय याचं भान सुद्धा लोकप्रतिनिधींना असू नये, याच्याबद्दल आश्चर्य व्यक्त केलं जात आहे, संताप व्यक्त केला जातोय. अगदी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या वर चढून त्यांना पुष्पहार घालण्याचा हा जो अट्टहास या आमदार महोदयांचा होता, तो अट्टहास त्यांना चांगलाच महागात पडलेला आहे. शिवभक्तांमध्ये या सगळ्या कृतीवरून प्रचंड नाराजी आणि संताप व्यक्त होतोय. कारण शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर चढण्याची गरज नेमकी काय होती, हा सवाल सुद्धा उपस्थित केला जातोय. केवळ फोटो सेशनसाठी म्हणून हे राजकीय नेते नेमकं काय करतील याचं सोयरसूतक त्यांना नसतं. आणि अशाच प्रकारे ही घटना समोर आलेली आहे. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या वर चढून आमदार महोदय पुष्पहार घालायला गेले, पण आपण करतोय ती कृती नेमकी काय आहे याचं भान मात्र त्यांना राहिलं नाही. पण शेवटी त्यांनी माफी मागितलेली आहे. बघूयात ते नेमकं काय म्हणाले. सुनील भाऊ काळे होते, राजूदादा पवार होते, मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आहे. पण या सगळ्यात म्हणले की बाबा तुम्ही तिथं जा म्हणून. कोणता पक्ष, कोणती जात ही आपल्यापुरती मर्यादित असते. बोरजवार साहेब होते, डॉक्टर जयप्रकाशजी मुंदोळा साहेबाला आणि मला म्हणले दोघंजण जा. मी म्हटलं राजकीय माणसाला वरी घालू नका तुम्ही. काशीनाथदाजीनं आग्रह केला, मला अखेरला यांनी वर चढविलं. कारण त्या पुतळ्याची हाईट बघा तुम्ही किती उंच आहे, ते वर बघा तुम्ही 16 फुटाची. तिथं वर चढविलं आणि त्यांनी सांगितलं की तिथं इथं बसा म्हणून. आणि मला हात तिथं केला, तिथं बसविलं मला. त्याच्यामध्ये सगळेच आमचे पदाधिकारी होते, ते सगळे पक्षाचे वेगवेगळे आम्ही सगळेजण होतो. मुंदोळा साहेबसुद्धा पाठीमागून होते, मी सुद्धा समोरून आलो. मी तिथं पुष्पगुच्छ वाहिले आणि खाली आलो. आणि त्याच्या माझ्यासोबत सुनील भाऊ काळे होते, मुंदोळा साहेब होते. फक्त माझ्या एकट्याचा पाय तिथं कुठेतरी लावलेला दिसायला आहे. जर मी तिथं कुठं चुकलो असलो तर मी सर्वप्रथम माफी मागतो. माझी त्याच्यामध्ये चूक नाही असं मला वाटते. पण छत्रपती शिवाजी महाराजाच्या बाबतीमध्ये आम्ही प्रेम करणारे माणसं आहेत. ज्या छत्रपती शिवाजी महाराजाला सगळं देश मानते, जिल्हा मानते. फक्त माझ्यासारखा कार्यकर्ता एखादा आमदार झाला की त्याच्या विरोधात सगळेच लोक पेटून उठायचं काम करायचं. मी एक सामान्य कुटुंबातला माणूस. तेव्हा फोटोसाठी हे नेते कुठवर चढतील याचं भान त्यांनी बाळगायला हवं. याच सगळ्या घडामोडींसोबत या बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. पण ब्रेक नंतर गांधी, सावरकर आणि माफीनामा यावर विशेष कार्यक्रम. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत.